राजे जेव्हा मरण पावले ना, मुसलमान धर्माचा राजा त्याचे 2 शिपाई औरंगजेबाचे, त्यांच्या कानावर बातमी पडली, शिवा भोसला मर गया, शिवा भोसला मर गया, अगर यही संदेश हम अपने राजा को सुनाएंगे तो हमारा राजा कुछ तो हमें बख्शिश देगा भैया. अपेक्षा दोघं शिपायांना की आपला राजा आपल्याला काहीतरी मोठं बक्षीस देईल, आशेने अपेक्षेनं जात होते. राजाच्याकडे सांगितलं, राजे ओ जो शिवा भोसला था ना वो मर गया. राजे ओ जो शिवा भोसला था ना वो मर गया. त्या शिपायांना अपेक्षा होती की आपला राजा आपल्याला काहीतरी मोठं बक्षीस देईल. पण ऐका ना, मुसलमान धर्माचा राजा दोघं गुडघं खाली टेकतो, त्याच्या अल्लाकडे हात पसरवतो, त्याच्या अल्लाला सांगतोय, मेरे अल्लाह मेरे परवरदिगार तू तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. हे खुदा मेरे अल्लाह तू तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. क्यों? क्योंकि माँ बहनों की अब्रू की रक्षा करने वाला तेरे दरबार में पधार रहा है. हे संस्कार माझ्या राजा छत्रपती शिवरायांच्या आणि माझ्या राजांच्या राज्यातच महाराष्ट्रात एक 3-3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय. मला तर साधारण लोकांना सांगायला आवडेल, तुम्हाला वाटत असेल आपण काय करू शकतो, अरे आपण काय नाही करू शकत. प्रत्येकाने जवाब विचारला पाहिजे, प्रत्येकाने प्रश्न विचारला पाहिजे, प्रत्येकाने क्वेश्चन केला पाहिजे. प्रशासनाला माझ्या गरीबाची एक विनंती असेल, एकदा तरी छत्रपती शासन लागू दे अशा कायद्यांसाठी. माझ्या राजांचा जो कायदा होता ना, परस्त्रीला वाईट नजरेनं बघणारा त्याचे हात तोडले जायचे, पाय तोडले जायचे, चौकात मारलं जायचं. हातपाय तोडून मोकळं सोडायचं. त्याच्या हात बघून दुसरा कोणी नालायक परस्त्रीच्या आबरूवर नजर टाकत नव्हता, अशी शिक्षा होती. आता सध्या प्रशासन बलात्कार करणाऱ्या नालायकाला आता 6 महिन्यापासून पोचतय. महाराज किती मोठी शोकांतिका. हाच तो भारत देश, हाच तो महाराष्ट्र ज्या लोकांच्या साठी माझ्या राजानं पूर्ण आयुष्य खर्च केलं. कदाचित ती 3.5 वर्षाची पोरगी मेली असन, मेल्याच्या नंतर स्वर्गात गेली असन, राजे छत्रपती शिवराय वाट बघत असतील, पोरीला विचारलं असेल, बेटा आलीस? हो राजे आली तुमच्या महाराष्ट्रातून. राजे तुमच्या महाराष्ट्रातून आली, तुम्ही महाराष्ट्राला संस्कार देऊन गेले ना राजे. परस्त्री आपल्यासाठी आपली माय आपली बहीण असते. राजे तुमच्या महाराष्ट्रामध्ये मी 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार केला गेला. राजे तेवढ्यावर नराधम थांबला नाही, माझं तोंड ठेचून मला मारलं राजे. आणि मारणाऱ्या आलाय तर मारलं त्यानं, त्याला शिक्षा होण्यापेक्षा प्रशासन त्याला 2 वेळचं जेवण देतं. आणि राजे ऐका ना, हे सगळा अत्याचार तुमचा महाराष्ट्रातले सगळे मावळे उघड्या डोळ्यानं बघताय. राजे हा तुमचा महाराष्ट्र. कदाचित माझ्या राजांना लाज वाटत असेल हो, कोणत्या नालायकांसाठी मी स्वराज्याची संस्थापना केली म्हणून. शोकांतिका आमच्या तुकोबरायांची शिकवण आहे, जाई होतो माते न करी साया स्वामी विष्णुदास तैसे नव्हे. बाई म्हणते वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो असले घाणेरडी काम आम्ही करत नाही. पण वारकरीचं लक्ष घरात लक्ष गेलं आणि वारकरी बाबा म्हणले, काय बाई आहेस? तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असले विचारात आली कस काय? बाई म्हणते तुम्हाला माझा नवरा दिसतोय. बाईनं काढली कुऱ्हाड, नवरा झोपलेला होता मागच्या रूम मध्ये, नवऱ्याच्या डोक्यातच कुऱ्हाड टाकली, नवऱ्याची खांडच केली. आता म्हणते माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, बाई अग्निदेवतेच्या समोर 7 फेरे घेतले, त्या नवऱ्याला झाली नाही, आमच्यासारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे म्हणले, असली घाणेरडी काम आम्ही करतच नाही. बाई म्हणते आता का नवराही मेला, वारकरी माझी इच्छा पूर्ण करत नाही, आता काय करायचं? नवरा मेला लोकांना काय उत्तर देणार आहे? बाईनं थोडं थैमान गाजवलं, आवाज दिला, काका बाबा मामांजी वाचवा 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 म्हणतात. गावातील लोक जमा झाले. म्हणले बेटा काय झालं? म्हणले काय नाही बाबा, या वारकरी बाबानं माझ्या आपल्यावर हात टाकायचा प्रयत्न केला, माझा नवरा मला वाचवायला आला तर माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारलं. म्हणले या वारकरी बाबाने. किती खोटा आड आहे, किती खोटा आड आहे. पण तुम्हाला सांगतो काही वेळेस माणूस खरा असतो पण त्याच्यावर खोटा आड येतो. जितकं बाईचं ऐकलं जातं तितकं माणसावर विश्वास ठेवत नाही. बरेच काही साधारण लोक पण फसलेत खोट्याच्या याच्यात. या वारकरी बाबानं माझ्या आपल्यावर हात टाकायचा प्रयत्न केला, माझा नवरा मला वाचवायला आला तर माझ्या नवऱ्याला सुद्धा याने जीवे ठार मारलं म्हणले. आता लोक म्हणतात वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये असली विचार, कोणी म्हणतो याला फसलावा, कोणी म्हणतं झाडून टाका, कोणी म्हणतं मारून टाका. एक सुज्ञ बाबा आले, ते म्हणे असं काही करू नका, वारकरी आहे ना, वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये असली घाणेरडी विचार आली ना, मग एक काम करा, याचे दोघं हात तोडा
जे आबरूवर हात टाकत होता ते हातच तोडा आणि याला मोकळं करा. याचे तुटलेले हात बघून कोणी दुसरा वारकरी घाणेरडी कामं करणार नाही. त्याचे दोघं हात तोडले, दोघं हात तोडले आणि त्याला मोकळे केले. दादा दोघं तुटलेले हात आहे. पंढरपुराचा मार्ग धरलाय वारकऱ्यानं, पंढरपुराचा मार्ग धरला, भगवंताच्या मंदिरात गेला, गाभाऱ्यापर्यंत पोहोचला, देवाचं दर्शन घेतलं आणि देवाच्या समोर ढसा रडायला लागला. देवाला म्हणतो, देवा हाच का रे तुझा न्याय? अरे तुझ्यासाठी भजन गात होतो, तुझ्यासाठी पायीवारी करत होतो, तुझ्यासाठी टाळी वाजवत होतो, ज्या हाताकडे मी तुझ्यासाठी टाळी वाजवत होतो त्या हातच माझी हिरावले. देवा तुला करुणावंत दयावंत तरी कसं म्हणायचं रे? ज्या हाताकडे मी टाळ वाजवत होतो त्या हातच माझी हिरावले, तुला दयावंत करुणावंत कसं म्हणायचं पांडुरंगा? तेव्हा माझ्या